मित्रहो नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता या वाहिनीवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, शिवाजी विद्यापीठाच्या दृष्टीनं एक अतिशय अभिमानाची आणि आनंदाची अशी एक घटना अलीकडेच घडलेली आहे आणि त्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी आणि ती घटना घडवण्यामध्ये ज्या संशोधकांचा महत्त्वाचा वाटा आहे अशा संशोधकांशी गप्पा मारण्यासाठी त्यांच्याकडून त्या संशोधनाविषयी माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर ही घटना अशी आहे की शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागामधल्या संशोधक प्राध्यापक ज्योती जाधव आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी शुभम सुतार या दोघांनी मिळून या स्प्रिंजर नेचर या शोध पत्रिकेमध्ये एक फार महत्त्वाचा शोधनिबंध प्रसिद्ध केलेला आहे. आणि असे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध होत असतात, पण या शोधनिबंधाचं वैशिष्ट्य असं की या निबंधाने थिअरी ऑफ पोर कॉन्फ्लेशन असा एक नवा सिद्धांत विज्ञानाच्या जगताला प्रदान केलेला आहे. आणि त्या सिद्धांताच्या बरोबरीनंच शुभज्योत इक्वेशन म्हणजे एक नवं समीकरण विज्ञानाच्या जगताला देणगी दिलेली आहे. तर एकाच रिसर्च पेपरमध्ये एक नवा सिद्धांत आणि त्याचबरोबर एक नवं गणितीय समीकरण या गुरुशिष्याच्या जोडीनं आज केवळ देशालाच नव्हे, विद्यापीठालाच नव्हे तर जगाला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे असं मी या ठिकाणी अभिमानानं सांगू इच्छितो. तर याच गुरुशिष्याच्या जोडीबरोबर आज आपण त्यांच्या या संशोधनाविषयी जाणून घेण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभागामध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो, स्वागत करूया प्राध्यापक ज्योती जाधव मॅडमचं. मॅडम, आपलं शिववार्तामध्ये स्वागत आहे. शुभम सुतार, आपलंही शिववार्तामध्ये स्वागत. प्रथमतः आपल्या दोघांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि विद्यापीठाच्या वतीनं धन्यवाद. कारण एखादं समीकरण, एखादा सिद्धांत असा येणं ही खरंच एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे, हे मलाही माहीत आहे. आणि खरं तर त्यामुळंच मी अतिशय एक्सायटेड आहे तुमच्याकडून हे जाणून घेण्यासाठी की नेमकं हे समीकरण, हा सिद्धांत, हे प्रकरण नेमकं काय आहे, ही सुचलं कसं, ही किती वर्षांची, मला नक्कीच खात्री आहे की हे काही 1 महिना 2 महिन्यांची ही घटना नाही आहे. तर नेमकी यामागची पूर्वपीठिका काय आहे? धन्यवाद सर. आपल्याला माहिती आहे की जैवतंत्रज्ञान आणि जीवरसायनशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठातील हे 2 अधिविभाग गेले 20 वर्षापासून 2 दशकापासून आम्ही टेक्स्टाईल वॉटर ट्रीटमेंटच्या त्या जो एक एरिया आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम शिवाजी विद्यापीठातून होत आहे. खूप चांगल्या पद्धतीचे निबंध आम्ही इथून प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं ह्या कामाची आमच्याकडे सुरुवात झाली. जगभरामध्ये बायोरेमिडिएशन आणि फायटोरेमिडिएशन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीचे इंडस्ट्रीयल वेस्ट ट्रीटमेंट दिल्या जातात, पण त्याही मेथड्सला काहीतरी लिमिटेशन्स आहेत. म्हणून आज जगभरातले सर्व शास्त्रज्ञ बायोचार नावाचं एक नवीन तंत्रज्ञ विकसित करत आहेत की ज्याच्यामुळे बायोलॉजिकल जे वेस्ट असतात किंवा ॲग्रिकल्चरल जेवढे वेस्ट आहेत, मग पानं आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी, ह्याच्यापासून एक वेगळ्या पद्धतीचा बायोचार बनवला जातो. आणि तो बायोचारची ॲडसॉर्प्शन्स कपॅसिटी खूप जास्ती प्रमाणात आहे आणि त्यामुळे सिवेज ट्रीटमेंट असू देत, कुठल्याही वॉटरचे शोषून घेण्याची कपॅसिटी, क्षमता जास्त असल्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ ह्या विषयावरती काम करत आहेत. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं आणि तो आमचाही अलाइड एरिया आहे की आम्हीही बरेच वर्षापासून ह्याच्यामध्ये काम करत होतो, त्यामुळे गेले 5 वर्षापासून आपणही ह्यामध्ये का काम करू नयेत, त्यामुळं आपण ह्या एरियामध्ये काम आपलं सुरू केलं. आणि त्याच अनुषंगानं मग वेगवेगळ्या पद्धतीचे बायोचार बनवत असताना आम्हाला एक कल्पना अशी सुचली की जे बाकीचे लोक करतात ते आपण नाही करायचं. मग जेव्हा मी आणि माझे रिसर्च स्टुडंट जेव्हा शुभम सुतार आम्ही ह्या सुरुवातीला जेव्हा कामामध्ये विचार करत होतो तेव्हा असा कुठला बायोचार बनवता येईल की जो युनिक असेल. आणि आमच्या दोघांकडून हा एक विचार आला की आपण जांभळाच्या पानापासून बायोचार बनवून बघूया, कारण त्या पानाचं स्ट्रक्चर थोडं वेगळं पण असतं आणि त्याची ॲडसॉर्प्शन कपॅसिटी कदाचित वाढू शकते, जास्त असू शकते. या अनुषंगाने आम्ही या एरियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. असं ह्या कामाचा सुरुवात ह्या कामाची अशी झाली. अच्छा, आता तुम्ही सांगितलं की बायोचार हा सगळ्या जैविक आणि सेंद्रिय घटकांच्या पासून बनवला जातो. तर आता जांभळाच पान किंवा त्याचा पाचोळा तुम्ही वापरला असं असेल त्यासाठी, हे बायोचार प्रकरण नेमकं काय आहे? त्यामध्ये अजून कुठले कुठले पानं किंवा काय वापरलं जातं आज जगभरामध्ये? शुभम.
तर सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही बरेच सारे बायोचार बनवले होते आणि सगळ्यांचं स्क्रीनिंग केलं होतं वेगवेगळ्या डाईजसाठी. पण एक वेगळा रिझल्टमध्ये जामुन ल्यूज बायोचार, ज्याला की म्हणतात जांभळाच्या पानापासून बनवलेला बायोचार, त्याचा एक रिझल्ट आम्हाला अनोखाच भेटला. आणि त्या संदर्भात आम्ही त्यानंतर काम करायला चालू केलं. माझी मॅडमची बरीच चर्चा पण झाली त्या संदर्भात की जांभळाच्या पानामध्ये अशी काही विशेषता आहे की त्याची ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू बाकीच्या बायोचारच्या कंपॅरिझनमध्ये. तर जांभळाच्या पानावरती आम्ही काम करत असताना सुरुवातीला ऑप्टिमायझेशनचे सेट चालू केले होते. ऑप्टिमायझेशन सेट इन द सेन्स की जे रिॲक्शन पॅरामीटर्स असतात, बेसिकली आम्ही जांभळांच्या पानापासून बनवलेला बायोचार टेक्स्टाईल इफ्लुएंट ट्रीटमेंटसाठी यूज करत होतो. मग तो यूज करत असताना आम्ही सुरुवातीला ऑप्टिमायझेशन केलं होतं की ज्याच्यामध्ये ॲडसॉर्प्शन जी प्रक्रिया आहे ती जास्तीत जास्त कशी करता येईल, त्यासाठी जे व्हेरिएबल्स रिस्पॉन्सिबल आहेत त्या गोष्टीसाठी ॲडसॉर्प्शन रिॲक्शन करण्यासाठी त्यांचं ऑप्टिमायझेशन करत होतो. तर ऑप्टिमायझेशन करत असताना आम्हाला काही अशी रिझल्ट्स जाणवले की जे आत्तापर्यंतच्या रिसर्चमध्ये थोडेसे वेगळे होते. मग त्या संदर्भात मॅमशी माझी चर्चा झाली की असे रिझल्ट्स आपल्याला काय येत आहेत आणि ह्याच्यासाठी काय रिस्पॉन्सिबल असेल. मग त्यानंतर आम्ही त्या रिलेटेड शोध निबंध वाचायला चालू केले की आधीच्या शास्त्रज्ञांनी ह्याच्यावरती काय काम केलेलं आहे आणि ह्या संदर्भात त्यांनी काय लिहिलेलं आहे. आता हे बायोचारचं तर तुमच्या लक्षात आलं की ह्या पद्धतीने ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी याची जास्त आहे. तर मग त्यानंतर तुम्ही तिथंपासून ते पोअर कॉन्फ्लेशनचा सिद्धांत, हा नेमका व्हॉट इज पोअर कॉन्फ्लेशन आणि मग तो तुम्ही त्यामध्ये नेमकं काय इनोव्हेट केलेलं आहे, या सिद्धांताचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण. मुळात पहिला हा सिद्धांत काय आहे ते मॅडम आपण सांगावं. सिद्धांत नेमका काय आहे आणि त्याचं आपल्या क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्रामध्ये त्याचं महत्त्व काय आहे. जसं की आपण म्हटलं की बायोचार हा त्याची ॲडसॉर्प्शन करून घ्यायची कपॅसिटी खूप जास्ती असल्यामुळे जगभरामध्ये अशा गोष्टींच्या नवनवीन प्रयोग जेव्हा चालू असतात जेव्हा आम्हाला लक्षात आलं की जांभळाच्या पानापासून बनवलेला बायोचार हा अतिशय चांगल्या पद्धतीनं ॲडसॉर्प्शन त्याची कपॅसिटी आहे. की एखादा शास्त्रज्ञ जेव्हा काम करत असतो त्यावेळेला त्याला खूप सारे रिझल्ट येत असतात आणि तो कुठला रिझल्ट कशा पद्धतीनं इंटरप्रिट करायचं हे ज्याला कळतं त्याचा हा रिसर्च फार वेगळ्या पद्धतीनं घडतो असं मला म्हणायचं आहे. आणि खरोखरीनं जांभळाच्या पानांच्या बायोचार ॲडसॉर्प्शन कपॅसिटीवरती जेव्हा शुभमनी बरेचसे सारे एक्सपेरिमेंट केले आणि तेव्हा लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि जे वेगळं आहे ते बाकी कोणाला असं मिळालेलं आहे का ह्याची क्युरियोसिटी आमच्या मनामध्ये होती. मग आम्ही जगभरामध्ये मग आम्ही इथेच थांबलो नाही, तर हे जे वेगळं मिळतंय तर अशाच पद्धतीचे रिझल्ट्स इतर काही शास्त्रज्ञांना आलेले आहेत का, आणि जर आले असतील तर असे आलेले रिझल्ट्स त्यांनी कुठल्या पद्धतीनं एक्सप्लेन केलेले आहेत, हा ध्यास आमच्या दोघांचा असा सुरू झाला. आणि मग त्यावेळेला आम्हाला दोघांच्या चर्चेमधून असं आढळून आलं की आत्तापर्यंतचे जेवढे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत म्हणजे जे थेरीज आपण ज्या मांडल्या गेल्या की काही पद्धतीचे रिझल्ट आल्यानंतर त्या रिझल्टला एक्सप्लेन करणाऱ्या ज्या थेरीज होत्या ॲडसॉर्प्शन कपॅसिटीच्या बाबतीत, त्या एक ठराविकच थेरी आत्तापर्यंतच्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये बल्क डिफ्युजन कसं होतं किंवा फिजिको ॲब्सॉर्प्शन कसं होतं, केमी ॲब्सॉर्प्शन कसं होतं किंवा इंट्रा पार्टिकल डिफ्युजन कसं होतं किंवा लिक्विड फिल्म डिफ्युजन होतं, पोअर फिलिंग मेथडनी डिफ्युजन होतं, अशा सर्वसाधारण पद्धतीनं हे डिफ्युजन होतं असं वरवर सांगितलं गेलं असं आम्हाला आढळलं. आणि हे सांगत असताना जेव्हा आम्ही हे प्रयोग करत असताना शुभमनी अजून एक प्रयोग केला की टेम्परेचर वाढवलं, म्हणजे तापमान वाढवल्यानंतर अजून वेगळ्या पद्धतीचे ॲडसॉर्प्शनमधले बदल घडून येतात आणि ते एक्सप्लेन करणारी एकही थेरी सध्या तरी आमच्या ऑब्झर्वेशनना सपोर्ट करणारी एकही थेरी आम्हाला मिळाली नाही. आणि तिथूनच मग आमच्या दोघांच्या संशोधनाचा कस लागला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मग आम्ही ते नुसतंच आपल्याला सिद्धांत मांडावा किंवा एखादं ऑब्झर्वेशन आलं, बऱ्याच वेळेला असं होतं की हे ऑब्झर्वेशन असं आलं म्हटलं जातं आणि ते सोडून दिलं जातं, पण आम्हाला असं वाटलं की नाही, हे सोडून देण्यासारखं नाही, हे काहीतरी वेगळं आहे. मग आपण असं म्हणून चालत नाही, तर ते काहीतरी वेगळं करण्यासाठी परत आमचे प्रयोग खूप सारे प्रयोग आम्ही ते केले आणि त्या प्रयोगांच्या ऑब्झर्वेशन नंतर त्या आतल्या बदल काय होतात. जर तापमान वाढ झाली तर एखाद्या
बायोचारच्या आतल्या संरचने म्हणू शकू आपण त्याला, मॉलिक्युलर लेवलला स्ट्रक्चरल चेंजेस काय होतात ह्यासाठी आम्ही बरेचसे उपकरणं वापरली. आणि मग आमच्या दोघांच्या डोक्यामध्ये जे काही होतं की हे असं नाही असं घडत असावं, तर त्या घडत असण्याच्या प्रक्रियेला जे काही प्रायोगिक म्हणजे आमच्या ज्या संशोधनामधले जे प्रयोग आहेत त्या प्रयोगांनी पण साथ दिली. आणि त्या इंटरनल जे आम्ही त्याचे फोटोग्राफ्स घेतले की अशा पद्धतीचे बदल घडत असतील आणि मग अशा पद्धतीचे बदल घडत असतील हे आजपर्यंत कुणी न दाखवलेलं, मग आम्ही त्या सिद्धांताला आमच्या स्वतःच्या नाव दिलं. म्हणायचं तर की बायोचारचं टेम्परेचर वाढवून त्याची आतील कॅपॅसिटी वाढते. बायोचारचं आहे, बायोचारला जर टेम्परेचर तुम्ही वाढवलं तर ऍडसॉर्प्शन होतं, पण ते टेम्परेचर वाढवल्यामुळं ऍडसॉर्प्शन होतं ते कुठल्या पद्धतीनं आतून होतं हे आजपर्यंत कुणीच सांगितलं नव्हतं सिद्धांतातला. आणि मग आम्ही दोघंही खूप साऱ्या प्रयोगांनिशी ह्या कन्क्लुजनला आम्ही आलो की ह्या सिद्धांत आपण मांडणं किती आवश्यक आहे. कारण कुठलाही एखादी गोष्ट घडत असेल तर ती कुठल्या कारणाने घडते किंवा त्याच्यामध्ये आतलं शास्त्रीय कारण किंवा त्याला पुरावे गोळा करणे हे महत्त्वाचं असतं. आणि मग त्यासाठी लागणारे जेवढ्या काही आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या प्रिमायसेसमध्ये किंवा जेवढ्या काही आपल्याला त्याचा एकंदरीत उलगडा करण्यासाठी असं समजा की त्या प्रक्रियेचा आम्हाला उलगडा करणं पण तेवढंच गरजेचं होतं. त्यासाठी जेवढे काही निरनिराळे प्रयोग आम्हाला करता येतील ते सगळ्या प्रयोगांचा आम्ही त्या आपल्या ह्या सिद्धांत प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे एक सिद्धांत म्हणतो ना आपण की मांडण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब केला. आणि त्यासाठी अथक प्रयत्न शुभम सुतार ह्या माझ्या रिसर्च स्टुडंटनी केले. म्हणजे मला हे खूप आनंद वाटतो की एखादा रिझल्ट एखाद्या शास्त्रज्ञाला मिळाला तर तो रिझल्ट मिळालेला आपण असाच जर सोडून गेला तर काय होते, आणि तो जर तो पूर्णपणे आपण गेलो तर आपण जगाला काय देऊ शकतो ह्याचं एक जिवंत उदाहरण मला अभिमानाची गोष्ट की शिवाजी विद्यापीठासारख्या आपल्या लॅबमध्ये इथे आपल्या शिवाजी विद्यापीठातील आपलं कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे. वेगवेगळे शास्त्रज्ञ इथे काम करतात, त्यांच्या स्वतःकडेच यांची कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे. त्या लोकांची पण आम्हाला खूप सारी इथल्या इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी वापरत असताना तसेच बायोकेमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी ह्या दोन्ही विभागातील मायक्रोबायोलॉजी विभागामधल्या ह्या फॅसिलिटीज सगळं होल आणि सोल काम जे आहे तुम्ही बघितलं असेल की इथे झालेलं आहे, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. अशा पद्धतीच्या विचार करण्याची ताकद आज शिवाजी विद्यापीठातील एका सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला ती सुचणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं, एखाद्या आपण गाईडबरोबर डिस्कस करताना म्हणजे मला खूप आनंद वाटतो की एखाद्या विद्यार्थ्याने ते रिझल्ट माझ्याबरोबर इतक्या पद्धतीनं आम्ही असे डेज आणि मंथ्स त्याच्यावरती सर आम्ही घालवलेले आहेत की हे असं का होत असेल, आणि हे होत असेल तर हे असं एका सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीनं एक शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना ह्या पद्धतीचा अवलंब केला. आणि तो विद्यार्थी एक आपल्या शिवाजी विद्यापीठाचा एक खूप साधा विद्यार्थी आहे, ह्याचा मला फार अभिमान वाटतो. याला जोडूनच मला मॅडम आपल्याला विचारायचं की हे जे आता ऍडसॉर्प्शन सायन्सचं जे काही क्षेत्र आहे ही शाखा तशी सर्वसामान्य लोकांना माहीत नाही. हो, तर नेमकी ही शाखा काय काम करते, तिचं उपयोजन कसं असू शकतं, म्हणजे नेमकं आपण जे काही सिद्धांत मांडला तर तो नेमका काय सेक्टर आहे, हा ऍडसॉर्प्शनचं जे सायन्स आहे ते काय आहे नेमकं? थोडक्यात स्पंज एवढंच मला सांगितलं. एखादा स्पंज आहे, तुम्ही एखादा स्पंज जर पाण्यामध्ये ठेवला तर तो पाण्यातलं पाणी ॲब्सॉर्ब करून घेतो. तुम्हाला तिथे काहीच म्हणजे त्याच्या कपॅसिटी जेवढी असती त्याच्यातलं तेवढं, पण हा स्पंज हा स्टेडी मटेरियल म्हणून राहतो. त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही ते पाण्यात ठेवल्यानंतर त्याची जेवढी कपॅसिटी असती तेवढं ते पाणी बाकीचं पाणी तुमचं बाहेर राहील. तसं बायोचारमध्ये नाही आहे. बायोचार हा थोडं बघायला गेलं तर त्याची एक कपॅसिटी खूप साऱ्या घटकांवर अवलंबून असते आणि ते इझी आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्निक म्हणून आज आता. कारण कसं आहे की आपल्याकडे माहिती आहे की पाण्याची ट्रीटमेंट की ही काही छोट्या ह्याच्यामध्ये कधी घेतली जात नाही. त्यांना कसं आहे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला इंडस्ट्रियल वेस्ट ट्रीट करायची गरज लागते किंवा पाणी ट्रीट करायची गरज लागते, सिवेज ट्रीटमेंट आहे. तर आत्ता शास्त्रज्ञ हे शोधत आहेत की
छोट्यात कमीत कमी खर्चामध्ये सिंपल टेक्निक वापरून कारण पाणी म्हणजे आपल्याला प्राण आपण समजतो आणि त्याला प्युरिफिकेशन करण्यासाठी किंवा पाण्याच्या गरजा आपल्या भागवण्यासाठी आज सगळे जगभरातले शास्त्रज्ञ असा विचार करतात की साध्यातल्या साध्या टेक्निक वापरून आणि त्याच्यासाठी रॉ मटेरियल असं वापरता येईल की आपल्याला त्याच्यासाठी वेगळं आणखीन काही करायची गरज नाही. ॲग्रिकल्चरल वेस्ट आपल्याकडं कायम सगळ्यांच्याकडे अवेलेबल असतं, त्यापासून काही बनवता येतात का? तर हा जो एक बायोचार आहे ना, तो कसा बनवला जातो माझ्यापेक्षा मला वाटतं शुभम सुतार तुम्हाला जास्त एक्सप्लेन करून सांगेल. हां, तर बायोचार सिंथसाइज केला जातो. ती पद्धत थोडीशी अशी आहे की ज्याच्यामध्ये जे वेस्ट मटेरियल असतं प्लांटचं, फॉर एक्झाम्पल सांगतो की ॲक्टिवेटेड कार्बन नावाची ऑलरेडी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये कोळसा म्हणतो आपण त्याला, आणि त्याला अल्टरनेट सोर्स जर कुठला असेल, कारण कोळसा बनवत असताना जी कॉस्ट असते ना ती कॉस्ट जास्त असते. मग आता कोळसा आपण दरवेळेला नाही यूज करू शकत ॲडसॉर्प्शनच्या प्रोसेसमध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्हाला टेक्स्टाईल इफ्लुएंट जर ट्रीट करायचं असेल तर कॉस्ट जास्त असल्यामुळे लोक त्याला प्रिफरन्स नाही देत. मग ह्याला अल्टरनेट काय शोधायचं म्हणून लोकांनी काय केलं की जे शेतीमधून निघणारं वेस्ट मटेरियल असेल की ज्याचा यूज नाही होत, मग असे मटेरियल त्यांनी कलेक्ट केले, त्यांना मफल फर्नेस किंवा नॉर्मल फर्नेसमध्ये त्यांनी त्याला बर्न केलं. बर्न करत असताना लिमिटेड ऑक्सिजन एन्व्हायरमेंटमध्ये त्याला बर्न केलं जेणेकरून पोरोसिटी जनरेट होईल. आता पोरोसिटी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे जो की रेट लिमिटिंग स्टेप म्हणून ॲड होतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची असते सिंथसाइज करत असताना बायोचार फंक्शनल ग्रुप्स. तर त्याच्यावरती असे स्पेसिफिक फंक्शनल ग्रुप्स डेव्हलप व्हायला पाहिजेत सिंथसाइज करत असताना, जे की ॲडसॉर्प्शनमध्ये आपल्याला फायदेशीर ठरतील. आता आपल्याकडे कंटॅमिनेंटची वेगवेगळी कॅटेगरी आहे. एक डाय नावाचा कंटॅमिनेंट ज्याच्यावरती आम्ही काम करतो, पण हे सोडून पण आणखीन वेगवेगळे कंटॅमिनेंट्स आहेत. सो बायोचारमध्ये जे फंक्शन ग्रुप डेव्हलप होतील त्याची कॅपॅसिटी प्रत्येक कंटॅमिनेंटसाठी वेगवेगळी असेल. सो सिंथसाइज झाल्यानंतर पायरोलिसिस झालं. पायरोलिसिस म्हणजे काय असते की त्याला बर्न करणं हायर टेम्परेचरला, पण ॲक्टिवेटेड कार्बनपासून परत हा सेपरेट होतो बर्निंग टेम्परेचरमध्ये. जर तुम्ही फार जास्त डिग्री सेल्सिअसला जसं की 1500 डिग्री सेल्सिअसच्या अबाव जर बर्न केलं तर तुम्ही ॲक्टिवेटेड कार्बनच्या कॅटेगरीमध्ये जाता. पण तुम्ही जर 1000च्या बिलो आला 800, 700, 500 तर त्या टेम्परेचरला जर तुम्ही बर्न केला तर तुम्ही कॉस्ट आणखीन कमी केली. सो ॲक्टिवेटेड कार्बनच्या कंपॅरिझनमध्ये जर बायोचार कन्सिडर केलं, ज्या वेळेला आपण बर्निंगची कॉस्ट कन्सिडर करतो, सो इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन ॲक्टिवेटेड कार्बनच्या केसमध्ये जास्त होतं आणि बायोचारच्या केसमध्ये कमी होतं, कारण आपण 400-500 डिग्री सेल्सिअसला त्याला बर्न करतो. सो ते बर्निंग केल्यानंतर त्याच्यामध्ये पोर्स डेव्हलप होतात, आणखीन फंक्शनल ग्रुप्स पण ॲड होतात बर्निंगच्यामुळे. सो हा सिंथेसाइज झालेला बायोचार परत मग 2 स्टेटमध्ये त्याचं कॅटेगरायझेशन होतं, एक ग्रे मॅटर आणि ब्लॅक मॅटर. सो ब्लॅक मॅटर मोस्टली बनलेला असतो कार्बनपासून आणि ग्रे मॅटर असतो त्याचा ॲडसॉर्प्शनमध्ये ॲज यूज नाही होत. सो ग्रे मॅटर परत बाजूला काढावं लागतं. मग परत त्याच्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट दॅट इज कॉल्ड बायोचार इंजिनिअरिंग. बायोचार इंजिनिअरिंग अशी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऑप्टिमाइज करता बायोचार सिंथेसिस की ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन कंटेंट जास्त भेटेल, ग्रे मॅटर कमी भेटेल. सो तो अगेन वेगळा ऑप्टिमायझेशनचा पार्ट आहे. सो बायोचार एकदा बनल्यानंतर ग्रे मॅटर तुम्ही बाजूला केला, फक्त राहिला तुमच्याकडे ब्लॅक कार्बन. सो त्याच्यामध्ये आणखीन कॅटेगरायझेशन होतं अनकार्बनाइज कंटेंट आणि कार्बनाइज कंटेंट. आता अनकार्बनाइज कंटेंट तो असतो की जो बर्निंग, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 500 डिग्रीला बर्न करताय, 500 डिग्रीला बर्न केल्यानंतर काही कंपोनंट्स अशा स्टेटला राहतील की जे 500 डिग्रीला बर्न नाही होत. सो ते अनकार्बनाइज स्टेटला राहतात आणि तेच रिस्पॉन्सिबल असतात वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन ग्रुप्स प्रोव्हाइड करण्यासाठी. सो बायोचार बेसिकली हा एकत्रित मिक्सचर असतो ग्रे मॅटर प्लस अनकार्बनाइज कॉन्टेंट आणि कार्बनाइज कॉन्टेंट. सो एकत्रितपणे असा बायोचार बनतो. सो बायोचारमध्ये मल्टिपल प्रॉपर्टीज येतात ह्या गोष्टींमुळे. सो एकदा बायोचार सिंथसाइज झाला की त्याच्यावरती फंक्शनल ग्रुप जे असतात ते हायर टेम्परेचर प्रोव्हाइड केल्यामुळे तसेही ते ॲक्टिवेटेड असतात. सो तुम्ही त्याला पुढे ॲडसॉर्प्शनच्या कोणत्याही कंटॅमिनेट ॲडसॉर्प्शनसाठी त्याला तुम्ही यूज करू शकता इझीमध्ये. आणि मला असं म्हणायचं की सगळ्यात स्वस्तात मस्त प्रोडक्ट म्हणजे की जे की आपल्याला ह्यूज क्वांटिटी ऑफ इफ्लुएंट्स, ह्यूज क्वांटिटी ऑफ वॉटर ट्रीटमेंट जेव्हा अवेलेबल करायचे आहेत त्यासाठी लागणारं रॉ मटेरियलचं पण आपल्याला इकॉनॉमिकली ते परवडायला पाहिजे. आता आपण ह्यामध्ये जे रॉ मटेरियल वापरणार आहे ते सगळीकडे वेस्ट म्हणून टाकून दिलं जातं. त्याच्यापासून एक ठराविक टेम्परेचरला बर्न केल्यानंतर हा अतिशय सुंदर जसं फंक्शनल ग्रुप ॲक्टिव्ह असणारा बायोचार आपल्याला मिळतो आणि त्याची ॲडसॉर्प्शन कपॅसिटी इतकी जास्त आहे आणि त्याचे बाकीचे पण इतर मेथड्स आहेत त्याच्यापेक्षा याचे फायदेही आहेत जास्त. त्यामुळे हे सर्वसाधारण सगळीकडे वापरण्याची प्रथा आज आहे. इंडस्ट्रियल एफ्लुएंट्स सगळ्याच कुठल्याही प्रकारचे सगळ्याच प्रकारच्या. आम्ही आता टेक्स्टाईलवर काम करतो. सिवेज ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं, कुठल्याही पद्धतीच्या इंडस्ट्रियल वेस्टसाठी वापरलं जातं, मेडिकल वेस्टसाठी वापरलं जातं, फार्मास्युटिकल वेस्टसाठी वापरलं जातं आणि इतर सगळ्या पाणी जे तुम्हाला पाणी दूषित आहे ते जर तुम्हाला स्वच्छ करायचं असेल तर ह्या पद्धतीचे ट्रीटमेंट्स खूप सारे ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा
कॉस्मॅटिक्समध्ये सुद्धा ह्या पद्धतीनं ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी वापरल्या जातात. ॲडसॉर्प्शनला ज्यावेळेला आपण कन्सिडर करतो, आत्तापर्यंत लोकांनी पोरोसिटीशी जास्त डील केलं, फंक्शनल ग्रुपला कोणी कन्सिडरेशन दिलं नाही. आणि हे काम असं आहे जे आता आपण पुढे जाऊन फोर कंप्लेशन आणि इक्वेशनबद्दल बोलेन. फंक्शनल ग्रुप हा देखील इतका महत्त्वाचा पॅरामीटर आहे ह्या केसमध्ये, ते आम्ही जास्त त्या गोष्टींवरती भर दिला आणि त्यामुळेच ही थिअरी आणि त्यामुळे आम्हाला ही थिअरी सुचली की त्यातले फंक्शनल ग्रुप ऍक्च्युअली काय करतात. हा डिफरन्स पॉईंट आहे. हा डिफरन्स पॉईंट आहे. टेम्परेचर आणि टेम्परेचर वाढवत नाही, तुम्ही परत त्यातल्या फंक्शनल ग्रुपवरती फोकस केला. हा एकूण ह्या संशोधनाचं हे वेगळे पण असं म्हणता येईल, या सिद्धांताचं वेगळे. मग आता तुम्ही शुभम जे शुभज्योत इक्वेशन मांडलेलं आहे, मग त्यामध्ये आपण 2-3 प्रकारांनी ते मांडलेलं आहे. म्हणजे एक टाइम कन्सिडर करून केलेलं आहे, इक्विलिब्रियम कन्सिडर करून केलं आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ट्रान्झिएंट ॲब्सॉर्प्शन ह्या प्रकाराने केलं. नेमकं हे ह्या सिद्धांताशी हे समीकरण निगडीत आहे, बरोबर? तर ते नेमकं काय आहे, म्हणजे त्याचंही वेगळं कारण हे इक्वेशन देणं, आपण वर्षानुवर्ष अनेक समीकरणं शिकत येत असतो, आणि आता तुम्ही एक नवीन समीकरण त्याची भर घालता या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये. तर ह्या समीकरणाबद्दल थोडं सांगा, त्याचं महत्त्व आणि त्याचं उपयोजन, आणि हे कशा पद्धतीनं शोधलं हेही आम्हाला सांगा. ओके. सो शुभज्योत इक्वेशन ॲक्च्युली टाईम डिपेंडन्सी ला एक्सप्लेन करतं. तर सुरुवात जसं की मॅम बोलल्या, पोअर कंप्लेशन संदर्भात मल्टिपल मेकॅनिझम्स रोल प्ले करतात, जसं की इनिशियल बल्क डिफ्युजन, त्यानंतर फिजिक्स ऑप्शन, केमिस्ट ऑप्शन, इंट्रा पार्टिक्युलर डिफ्युजन, पोअर फिलिंग, त्यानंतर मग आमची एक थिअरी जी की ज्याला आम्ही नाव दिलं पोअर कंप्लेशन. सो हे सगळे मल्टिपल मेकॅनिझम आपापल्या टाईमनुसार घडत असतात. आता घडत असताना प्रत्येक मेकॅनिझमचा जो रेट ऑफ ॲडसॉर्प्शन असतो तो व्हॅरी होतो. आता जर प्रिव्हियस इक्वेशन्स आपण पाहिले की ज्याच्यामध्ये QE आणि QT ह्या 2 टर्मिनॉलॉजीज त्यांनी यूज केल्या, तर QE संदर्भात मला तुम्हाला सांगूसं वाटेल की QE म्हणजे काय, तर Q ॲडसॉर्प्शन कॅपॅसिटी आणि E म्हणजे इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे असा पॉईंट की तो सॅच्युरेशन पॉईंटला ॲडसॉर्बंट आलेला आहे, आणि तिथून पुढे ॲडसॉर्प्शन आणि डिसॉर्प्शन दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली घडतात. सो तो एक सॅच्युरेशन पॉईंट आहे, तिथून पुढे ॲडसॉर्प्शन होण्याची शक्यता फारच कमी आहे. तर आणि त्यांनी दुसरी कन्सेप्ट काढली जी की त्यांनी बनवलेली आहे, दॅट इज QT. QT इज नथिंग बट ॲडसॉर्प्शन कॅपॅसिटी ॲट ए पर्टिक्युलर टाईम. आता पर्टिक्युलर टाईम हे त्यांनी टाईम QTच्या इथे ॲड केलं, पण इक्वेशनमध्ये नाही ॲड केलं. QEचं जे इक्वेशन आहे, इनिशियल डाय कॉन्सन्ट्रेशन मायनस फायनल डाय कॉन्सन्ट्रेशन इंटू व्हॉल्यूम ऑफ रिॲक्शन मिक्सचर डिवाइड बाय मास ऑफ ॲडसॉर्बंट, हे QEचं. सो त्यांनी काय केलं, इनिशियल डाय कॉन्सन्ट्रेशन मायनस इक्विलिब्रियम डाय कॉन्सन्ट्रेशन, आणि QTच्या इक्वेशनमध्ये इनिशियल डाय कॉन्सन्ट्रेशन मायनस फायनल डाय कॉन्सन्ट्रेशन ॲट ए पर्टिक्युलर टाईम इंटू व्हॉल्यूम ऑफ रिॲक्शन मिक्सचर डिवाइड बाय मास. सो पर्टिक्युलर टाईमला त्याने ॲडसॉर्प्शन कॅपॅसिटी काढली, पण इक्वेशनमध्ये टाईम नाही ॲड केला. सो हे नेहमीच मॅमच्या आणि माझ्या चर्चेमध्ये राहायचं की मॅम टाईमला कुठेतरी आपल्याला ॲड करता येईल, आणि ह्याला बघावं लागेल टाईमला ॲड करून ह्या इक्वेशनचे व्हेरिएबल्स एकामेकाशी कसे कोरिलेट करतील ह्याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. कारण आता तर सध्या कुठलं इक्वेशन एक्झिस्ट नाही करत की जे टाईमला व्हॅल्यू देईल, आणि आपल्याला द्यायला पाहिजे, कारण ही रिॲक्शन पूर्ण जे आहे प्रत्येक मेकॅनिझम पर्टिक्युलर टाइमला प्ले होतो, आणि प्रत्येकाचा रेट ऑफ ॲडसॉर्प्शन वेगवेगळा, प्रत्येक वेगवेगळ्या टाइमला वेगवेगळा रेट ऑफ ॲडसॉर्प्शन जाईपर्यंत भरपूर सारे मेकॅनिझम्स आहेत. खूप मॅटर करतो तिथे. तर आपण का नजरअंदाज केलं की आतापर्यंत का नजरअंदाज, मग आम्ही बरेच सारे रिसर्च पेपर्स यूज केले, सुडो फर्स्ट ऑर्डर, सुडो सेकंड ऑर्डर, स्वतः त्यामध्ये समजून घ्यायचं की व्हॉट इज दिस फर्स्ट, सुडो फर्स्ट आणि सुडो सेकंड ऑर्डर. तर सो सुरुवातीला आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बद्दल बोलू. तर सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मधून जे पॅरामीटर्स आपल्याला मिळतात ते QE व्हॅल्यू मिळते. सो त्या इक्वेशन मधून आलेली QE व्हॅल्यू आणि तुम्ही कॅल्क्युलेट केलेली QE व्हॅल्यू, सो दोन्हींचं जर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आली तर तुम्ही ते मॉडेल फिटिंगला जाता की हा हे मॉडेल फिट बसलेलं आहे, आणि त्याच्यावरून आपल्याला काय डेटा मिळतो तर ते फिजिक्स ऑप्शन मेकॅनिझम. फॉर एक्झाम्पल सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कन्सिडर केली, जर त्याची लिनिअरिटी 0.99 असेल R² व्हॅल्यू, आणि जर अप्रॉक्सिमेट QE व्हॅल्यूची कॅल्क्युलेटेड आणि एक्सपेरिमेंटला दोन्ही जर अप्रॉक्सिमेट आला तर तुम्ही कन्सिडरेशनला जाता की हे मॉडेल फिट बसते, आणि जो मेकॅनिझम आहे दॅट इज फिजिक्स ऑप्शन मेकॅनिझम. आणि ज्याला सुडो सेकंड ऑर्डर रिॲक्शनबद्दल आपण बोलतो तर त्याच्यामधून देखील आपल्याला QE व्हॅल्यू भेटते, जी अप्रॉक्सिमेट यायला पाहिजे कॅल्क्युलेटेड QE व्हॅल्यूशी, जे की पहिला मी तुम्हाला इक्वेशन बोललो तर त्याच्या अनुसार, आणि त्याच्यातून आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन देखील भेटतो K2. आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की रेट ऑफ ॲडसॉर्प्शन जर मल्टिपल मेकॅनिझम सायमल्टेनियसली प्ले होत असतील किंवा एका मागोमाग एक प्ले होत असतील तर तुम्ही एंटायर रिॲक्शनचा रेट एकच असं नाही सांगू शकत. बरोबर. जे सुडो फर्स्ट ऑर्डरमधून K1 निघतो किंवा सुडो सेकंड ऑर्डरमधून K2 निघतो तो एंटायर रिॲक्शनशी डील करतो, ना की इंडिव्हिज्युअल मेकॅनिझमशी. सो आपल्याला असा डेटा हवा आहे आपल्याला की ज्याच्यामध्ये
प्रत्येक मिनिटाला जो रेट ऑफ ॲडसॉर्प्शन निघायला लागलाय तो आपल्याला हवा आहे, जेणेकरून आपल्याला तो मेकॅनिझमला कनेक्ट करता येईल. फॉर एक्झाम्पल इंटरपार्टिकल डिफ्युजन मेकॅनिझम हा स्लो मेकॅनिझम आहे, हा मिडफेजला होतो ॲडसॉर्प्शन प्रोसेसच्या. ॲडसॉर्प्शन प्रोसेस एक एंटायर कन्सिडर केली, इनिशियल पॉईंट, मिड पॉईंट आणि एंड पॉईंट. तर मिडलला होणारा जो मेकॅनिझम आहे तो इंट्रापार्टिकल डिफ्युजन आहे, इनिशियली होणारा बल्क डिफ्युजन आहे आणि एंडला होणारा तो आमचा पोअर कॉन्फ्लेशन वगैरे हे मेकॅनिझम ते मिड नंतर स्टार्ट होणारे मेकॅनिझम्स आहेत. सो हे महत्त्वाचं आहे की ज्यावेळेला तुम्ही मेकॅनिझम एखादा सांगताय की ह्याला मॉडेल फिट बसलेलं आहे तर ते कायनेटिक्सशी पण कोरिलेट व्हायला पाहिजे. सो हे कोरिलेशन थोडंसं मिसिंग होतं टाईमच्या डिपेंडन्सी कन्सिडर करता. सो मग आम्ही विचार केला की थोडंसं इक्वेशन आपल्यालाच मॉडिफाय करावं लागेल आणि मग तो विचार आमच्या आला की आपण टाईम फॅक्टर ॲड केल्यानंतर परत कॅल्क्युलेशन्स काय बदलतात, मग त्याच्यानुसार परत आमचे सगळे प्रयोग, सिद्धांत किंवा जे काही ऑब्झर्वेशन्स होते त्याप्रमाणे आम्ही कॅल्क्युलेशन्स केले आणि त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ह्या एका टाईम फॅक्टरमुळं प्रत्येक, असं म्हणता येईल की प्रत्येक मिनिटाला किंवा प्रत्येक सेकंदाला सुद्धा ॲडसॉर्प्शन एक्झॅक्टली आतमध्ये कशा पद्धतीनं होतं किंवा आणि ते आम्हाला ते कॉन्फ्युएशन थेरी बरोबर पण रिलेट करता आलं की ट्रान्झियंट आहे. हा इथे आहे आधीचे जे हां. तर आता आपण ट्रान्झियंट ॲडसॉर्प्शन कपॅसिटी तुम्ही बोला तर त्या संदर्भात बोलूया की ही टर्म का आली. तर ज्यावेळेला टाईम ॲड केला इक्वेशनमध्ये, जे की मी आधी तुम्हाला इक्वेशन बोललो की V इज इक्वल टू इनिशियल डाय कॉन्सन्ट्रेशन मायनस फायनल डाय कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम इंटू व्हॉल्यूम डिवाइड बाय मास. महत्त्वाचे हे होते की टाईम कुठे ॲड करायचा. मग आमचं ज्यावेळेला डिस्कशन झालं एकत्रित की टाईमला कसं ॲड करता येईल आणि टाईम ॲड केल्यानंतर इक्वेशनचे व्हेरिएबलचं एकामेकाशी कोरिलेशन व्यवस्थित राहिलं तर ठीक, जर चेंज झालं तर मे बी आपण प्रूव्ह करायला सफिशियंट नाही पडणार. मग ह्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आम्ही टाईम ॲड केल्यानंतर कोरिलेशन्स थोडेसे चेंज झाले. मग त्यानंतर आम्ही विचार केला की आता हे जर कोरिलेशन एकामेकाशी सगळेच व्हेरिएबल चेंज करतात थोडंफार अमाऊंटमध्ये प्रिव्हियस इक्वेशन कन्सिडर करता, तर आपल्याला नवीन टर्मिनॉलॉजी ॲड करावी लागेल. कारण इक्विलिब्रियम ॲडसॉर्प्शन कपॅसिटी आणि ॲडसॉर्प्शन कपॅसिटी पर्टिक्युलर टाइम हे ह्या व्हेरिएबलचा डिफाईन नाही करणार, दोन्ही नाही करू शकत. तोच एक येत होता. मग आम्ही ट्रान्झियंट ॲडसॉर्प्शन कपॅसिटी ही टर्मिनॉलॉजी ॲड करायची विचार केला. सो ही टर्मिनॉलॉजीचं एक्झॅक्ट मिनिंग हे आहे अशी ॲडसॉर्प्शन कपॅसिटी की जी काही काळांसाठीच आहे, ती प्रत्येक सेकंदाला चेंज होत जाणार कारण त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲडसॉर्प्शन चेंज होत या समीकरणाने करू शकतो. म्हणजे प्रत्येक हे वेगळे पण आहे. आता जे तुम्ही करत होता ते एक डेफिनेट टाइम आणि इक्विलिब्रियम याच्यामध्ये जे मिनिटाला प्रोपोगेट होतं बरोबर ते तुम्ही करू शकता. सर त्याच्यामध्ये पण आणखीन एक आहे, त्यामध्ये पण मला सांगायला आवडेल. त्यांनी जे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट आता इथं फार डिफरन्शिएशन होते आणि इथंच ह्या रिसर्चचा कोर येतो आणि इथेच रिसर्चचा कोर येतो. एक कन्सेप्ट अशी आहे की जिथे सांगितलं जातं जी की सगळ्यांनी फॉलो केले आतापर्यंत, ॲडसॉर्प्शन कपॅसिटी टाईमनुसार वाढते. हे आत्तापर्यंतचं अझम्पशन आहे, हे सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि आपण QR एक अशी टर्मिनॉलॉजी घेऊन येतोय जिथं आपण हे सांगतो की जसा टाईम पुढे जाईल ॲडसॉर्प्शन कपॅसिटी कमी होते. सर आता बेस्ट एक्झाम्पल सांगतो. एखादं मटेरियल आहे, त्याला 100 पोअर्स आहेत, त्याची कपॅसिटी 100 ॲडसॉर्ब करण्याची आहे. मी ते मटेरियल डायच्या सोल्युशनमध्ये ॲड केलं. आता डायचे कण सुरुवातीला जास्त ॲडसॉर्ब होतील, समजा एक 60 ॲडसॉर्ब झाल्यानंतर 40, नंतर बाकीचे. म्हणजे तो तुमचा एक रेट असणार, भरत जाणार. आता हे तुम्ही ऍक्सेप्ट केलं मला, पण हे आधी नव्हतं. आधी त्यांचं म्हणणं होतं की त्यांचं म्हणणं होतं वाढत जाणार, इक्विलिब्रियम पर्यंत जाणार नाही. इक्विलिब्रियमला ते ॲडसॉर्प्शन कॅपॅसिटी काढून इक्वेशन मधून आली इक्विलिब्रियमची व्हॅल्यू आणि इकडची एकामेकाला कम्पेअर करत होते. पण कोरिलेशन जे व्हेरिएबल्स होतं ते ठीक नव्हतं. त्यांनी बोलले की जसा टाइम वाढेल ॲडसॉर्प्शन कॅपॅसिटी वाढणार. आम्ही बोललो जसा टाइम वाढेल त्याची ॲडसॉर्प्शन कॅपॅसिटी कमी. आणि ह्या इक्वेशनमुळं ह्या थेरीमुळं जी पहिल्यांदा जी थेरी सुचली की ही थेरी वेगळं आहे आणि मग त्याला बरोबर ते कोरिलेशन मधलं आमचं इक्वेशन पण परफेक्ट, आमचे जे ऑब्झर्वेशन्स होते ते एक्सप्लेन करायसाठी इक्वेशन आम्हाला एकदम आणि आम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा झाला की आधीचे एक्झिस्टिंग जे काही हायपोथेसिस शास्त्रज्ञांनी मांडलेले ते थोडेफार ह्या सगळ्याच गोष्टीमुळे बदलत आहेत. आणि मग त्याचे प्रॉपर एक्सप्लेनेशन द्यायला सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी एकदम परफेक्ट आम्हाला जुळवून आणता आल्या. आणि मग आम्ही ह्या पेपरच्या
पब्लिकेशनचा दुसरी स्टेप काय की आपण हे म्हणतोय पण ते जगाला आपल्याला पण कुणीतरी ह्याच्याबद्दल एकतर ते बरोबर आहे म्हणावं किंवा चुकीचं आहे म्हणावं, हा कन्सेप्ट घेऊन आम्ही त्या पब्लिकेशनला ते पाठवायचं दोघांनी मिळून निर्णय केला की आपलं बरोबर किंवा चूक हे दुसऱ्यांना ठरवू देत, आपण नको इथेच थांबूयात नको किंवा आपणच स्वतःला जज नकोत करूया, चुकीचं असू दे पण ते येऊ देत, ते त्या क्षेत्रातल्या दिग्गज आहेत त्या क्षेत्रात काम करणारे त्यांच्या समोर ते येऊ देत. आणि मग आम्ही मनाचा पक्का निर्णय केला आणि हे तुम्हाला माहिती असेल की त्या पेपरमध्ये फक्त 2 जणांचं काम आहे. अशा पद्धतीचं काम करण्यासाठी बायोलॉजीचे लोक आहोत आम्ही, त्याच्यासाठी केमिस्ट्रीचे लोकांचे पण एक्सपर्टीज लागतात, फिजिक्सवाले लागतात, मॅथमॅटिशियन्स आहेत, स्टॅटिस्टिशियन आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी जिथं की कम्प्युटेशनल बायोलॉजी पण आम्ही खूप ठिकाणी वापरलेली आहे. परत मला शुभमचं इथे कौतुक करावं वाटेल की ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याकडून ह्या घडाव्यात ह्याचा स्वतःचा त्याचा ध्यास होता. आणि तुम्ही बघितलं असेल की ह्या सगळ्या गोष्टी ज्या कॉम्पिटिशनल बेस्ड सुद्धा आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट बेस्ड आहे त्यांनी स्वतः आज मला जेव्हा आमचा हा पेपर पब्लिश झाला तेव्हा मला म्हणजे हे थोडं ट्रॅकच्या बाहेर आहे पण इथे सांगणं मला गरजेचं वाटतं आणि ही आपल्या सगळ्यांसाठी आणि शिवाजी विद्यापीठासाठी सुद्धा एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. हा पेपर जेव्हा आम्ही पब्लिकेशनला घेतला त्याच्यानंतर आम्हाला हा पेपर इतरांसमोर यायसाठी तब्बल 10 महिन्याचा कालावधी, काम सोडून कामासाठी 2.5 ते 3 वर्ष लागले. पब्लिकेशन आणि रिव्ह्यू प्रोसेस कामासाठी 2.5 ते 3 वर्ष लागले पण पब्लिकेशनला पाठवल्यापासून ते हा पेपर आपला ऑनलाईन येईतोपर्यंत तब्बल 10 महिन्याचा कालावधी घेतला गेला. पण 10 रिव्ह्यू किती वेळा तुमच्या 4 ते 5 वेळेला सर तो पेपर आमच्याकडे प्रत्येक वेळेला 4 ते 5 वेळेला रिव्ह्यूला आला आणि 4 ते 5 वेळेला प्रूफ रीडिंगसाठी सुद्धा आला. कारण शेवटी स्प्रिंजर नेचर सारख्या दिग्गज पब्लिकेशन हाऊसमधून हा पेपर बाहेर आला. ह्याचा 13.18 आहे. तर जेव्हा हा पेपर जेव्हा ऑनलाईन आला त्यावेळेला प्रत्येक ज्याला हे कळलं त्यावेळेला प्रत्येकाच्या तोंडात फक्त हेच होतं की हे शुभम करणार, असं काहीतरी शुभम करणार हे आम्ही आधीच प्रेडिक्ट केलं. आणि ही माझ्यासाठी एक गाईड म्हणून अतिशय अभिमानाची गोष्ट आहे ही मला इथे नमूद करावी. मला इथे बोलायला आवडेल की मॅमचा जर सपोर्ट नसता तर मे बी ह्या गोष्टी घडून आल्या नसत्या. कधी कधी तुम्ही आयडिया घेऊन येता पण तुमच्या गाईडने जर ते ॲक्सेप्ट नाही केलं तर तुम्ही तसंही काय नाही करू शकत. रिसर्च पेपर ही अशी गोष्ट आहे की जिथं तुम्ही तुमच्या हायर लेवलच्या पर्सनकडून जोपर्यंत ॲग्रीमेंट घेत नाही त्या गोष्टीचा की हे होऊ शकते तोपर्यंत ही गोष्ट नाही, तो अनुभव लागतो. मला अजून मॅडम विचारला आवडेल की आता फायनली याच्यावरती जगाने शिक्कामोर्तब झालेला आहे. आता मला वाटतं 4 दिवस झाले हा पेपर पब्लिश झालाय. जगाच्या रिएक्शन काय, जागतिक संशोधकांनी किंवा या स्प्रिंजरच्या संपादकांच्या काय रिएक्शन तुमच्यापर्यंत आलेले आहे? नक्कीच सर, मला खूप अभिमानानं हे सांगावंसं वाटतं की जेव्हा आम्ही ह्या गोष्टी करत आलो, ज्या दिवशी आम्ही हा पेपर कम्युनिकेट करायचं होतं त्यावेळेला त्या इक्वेशनचं नाव काय असावं ह्याच्यावरती पण आम्ही खूप दोघांनी मिळून चर्चा केली. शुभमला असं वाटत होतं की मॅडम ह्याच्यामध्ये तुमचं जास्त योगदान आहे आणि ते माझ्या नावानं इक्वेशन व्हायचं. त्या क्षणालाच मी ते सांगितलं कारण त्या विद्यार्थ्यानं काम करताना आणि त्याच्यातलं आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन आणि त्याचे कष्ट दिवस रात्र त्याच्यावर केलेले कष्ट, त्याच वेळेला मी त्याला सांगितलं एकतर ते इक्वेशन असं असेल की पूर्णपणे दोघांचं नावाचं कॉम्बिनेशन असेल किंवा टोटली वेगळं नाव असेल की जे आतापर्यंतच्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळी इक्वेशन आम्ही अशा पद्धतीनं AI जनरेटेड नेम्समध्ये हे आम्हाला ते सापडलं ते नाव आणि मग आम्ही त्या नावावर AIचा तिथे वापर आम्ही कॉम्बिनेशनसाठी. आणि परत तेव्हा जेव्हा ते कम्युनिकेट केलं त्या स्प्रिंजर नेचर सारख्या दिग्गज एडिटोरियल बोर्डकडे हे जेव्हा आमचं इक्वेशन केलं त्याच्यानंतर ते फर्स्ट रिव्हिजनला जेव्हा आलं त्यावेळेला कमीत कमी मला वाटतं 5 रिव्ह्यूमध्ये 5 रिव्ह्यूवर त्यांनी त्याला 6 रिव्ह्यूवर त्याला त्या पेपरसाठी आणि त्या सगळ्याचा माझी एक फाईल आम्ही सर तयार करून ठेवलेली आहे की त्याचा प्रवास जो आहे तो इतका आमच्यासाठी सुद्धा तो म्हणजे प्रेरणादायी प्रवास आहे की ज्या वेळेला तो पहिल्यांदा पेपर रिव्ह्यूला आला त्यावेळेला त्यांनी विचारलेले सर प्रश्न इतके खोचक आहेत, आपण त्या फाईलमध्ये बघू शकता. आम्हाला अक्षरशः असं वाटलं की ठीक आहे कुणीतरी आपल्याला प्रश्न विचारते आणि दिवस रात्र त्या प्रश्नांवरती परत आम्ही थोडंफार काम केलं कारण
त्यामध्ये नक्कीच इतक्या मोठ्या जर्नलमध्ये एखादा पेपर पब्लिश करायचा आहे तर त्यांची रिव्ह्युअर कमिटीसुद्धा अतिशय दिग्गज लोक त्याच्यामध्ये असतील आणि त्यांनी विचारलेले मार्मिक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सुद्धा आम्हाला बराच काळ गेला सर. आणि तो काळ आम्ही तेवढ्यासाठी घेतला सुद्धा की ह्यातून कुठलंही एखादं लूपफुल असायला नाही पाहिजे. हे पहिल्यांदा जो रिव्ह्यू झाला त्याच्यानंतर तो पेपर आम्ही त्यांनी मिळालेल्या त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची अगदी व्यवस्थित उत्तरं देऊन आम्ही तो रिव्ह्यूला पाठवला त्यांना. ज्या वेळेला त्या रिव्ह्यू प्रोसेसला वेळ लागला तेव्हा आम्ही एडिटरला तसं लेटर लिहिलं की हे पब्लिकेशन आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आणि खरोखर आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही खरोखर काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न केला आहे, तर तुमचं जे काही मत असेल ते आम्हाला त्या वेळात तुम्ही कळवलं तर बरं होईल. दुसऱ्या दिवशी एडिटरचा मला मेल आलेला आहे की मॅडम आपण जे काम केलेलं, मला खरोखर अभिमानाची गोष्ट ही वाटते, आपण जे काम केलेलं आहे ते खरोखर वेगळं आहे आणि हे ॲडसॉर्प्शन क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणारं आहे. पहिली रिॲक्शन आणि त्यासाठी तर त्यांनी सांगितलं की तुमचा पेपर आम्ही ग्रेट म्हणजे जे त्या एक क्षेत्रामधले स्टॅटिस्टिशियन्स आणि मॅथमॅटिशियन्सना चेक करायला पाठवलं. त्या दिवशी माझ्या अंगावर एवढा म्हणजे असं काटे आले की खरोखर आपण तेवढी कपॅसिटी शिवाजी विद्यापीठामध्ये आपण एक विद्यार्थी आणि घडवू शकतो का. आणि आम्हाला त्यांनी ते जेव्हा जो पेपर झाला आम्ही दोघं निशब्द होतो सर. आम्ही म्हणजे काहीही बोललो नव्हतो. इतक्या वर्षाची मेहनत फळाला आली. त्याच्यानंतरची पण खूप साऱ्या गोष्टी ह्या बाबतीत घडल्या. म्हणजे हे सगळं प्रोसिजर झाली, ॲक्सेप्ट झाला पेपर, हे कुणालाही माहिती नाही. एडिटरनी आम्हाला शेवटच्या ह्याच्यामध्ये की त्यांनी हे सांगितलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि हे वेगळं आहे ते त्या क्षेत्रातल्या माणसांना इझीमध्ये कळतं सर. त्या क्षेत्रामध्ये दिग्गज 10-15 वर्ष काम करणारे असतील, पण आम्हाला त्यांनी त्या पेपरच्या इंट्रोडक्शनमध्ये इतर थेरी काय आहेत हे सुद्धा इन्क्लूड करायला लावलं. म्हणजे आम्ही जेव्हा दोघं त्यांनी सुचवलेल्या एका गोष्टीवर विचार करायला लागलो तेव्हा आम्हालाच लक्षात आलं की आपण हे किती इझी करायला लागलो पेपर. आणि खरं तर तो पेपर एक स्टोरी लिहिल्यासारखा पेपर आमच्याकडून त्यांनी करवून घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी हे नमूद केलं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाला जो की त्या क्षेत्रातला सुद्धा नाही त्याला ते इझी करून सांगता यायला पाहिजे. आणि असा हा तब्बल 28 पानांचा पेपर आमचा हा. त्याच्यामध्ये खूप ग्राफिकल ॲबस्ट्रॅक्ट त्यांनी सोपा करून मागितला आमच्याकडून. आणि त्याच्या पुढची बात मला अजून एक सांगायची वाटते की हे सगळं करत असताना तो ओपन ॲक्सेस जर्नल आहे हे आतमध्ये कुठेतरी आमच्या होतं की ओपन ॲक्सेस आणि इतक्या मोठ्या जर्नलचे आर्टिकल प्रोसेसिंग चार्जेससुद्धा खूप जास्ती असतात सर. त्याच्या पुढचं झालं की ज्या दिवशी हा पेपर ॲक्सेप्ट झाला त्यांनी आम्हाला एक वाक्य असं परत लिहिलं की आपला हा पेपर इतका चांगला झालेला आहे की हा आमच्या स्पेशल इश्यूला जाणार आहे. आणि त्यांनी पूर्ण विवर देऊन आम्हाला म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया, ही आमच्या दृष्टीनं आयुष्यातली अतिशय मोठी अभिमानाची भाग आहे. लाखो रुपये शुल्क इतक्या मोठ्या पेपरसाठी आकारलं गेलं असतं की जे मला गॅरंटी आहे की शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं ही आम्हाला मदत 100% केली असती. कारण तर ह्या लोकांना माहिती आहे की ह्या पद्धतीच्या कामाची काय पोचपावती असते. त्यांनी मला ह्या गोष्टींसाठी 100% मदत करणार हे माहितीच होतं. पण आपोआपच तिथून ह्या गोष्टी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट झाल्या हे पण त्याच्यामध्ये मला नमूद करावं असं वाटतं. म्हणजे एकतर 2-3 गोष्टी की शिवाजी विद्यापीठासाठी काम करत असताना माझं एक ड्रीम होतं की आपण ह्या विद्यापीठानं सर आम्हाला खूप दिलं आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला तर खूप दिलेलं आहे. एक स्त्री म्हणून शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना खूप साऱ्या अडचणी आयुष्यामध्ये येत असतात आणि त्या अडचणी मला कधी जाणवल्याच नाहीत इतकं हे पवित्र स्थान आहे. तर ह्या स्थानासाठी आपण काहीतरी एक रिटर्न काहीतरी द्यायची हे माझी कायम एक आतमधून एक इच्छा होती. तर मला वाटतं की ह्या सारखं दुसरं काही गुरुदक्षिणा आघाडीच्या शास्त्रज्ञामध्ये ऑलरेडी अचीव्ड व्हॉट यू थॉट ऑफ आहे. ते मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की गेली 5 वर्ष मॅडम सातत्यानं जी जागतिक आघाडीच्या 2% शास्त्रज्ञांची यादी जाहीर होते त्याच्यामध्ये त्यांचं स्थान अबाधित आहे. किंबहुना ते वर्षानुगणिक ते वाढतच आहे ते स्थान. त्यामुळं मॅडमचं शिवाजी विद्यापीठासाठी हे अतिशय मोठं कॉन्ट्रीब्युशन ते एका प्रकारे संशोधनामध्ये आहेच. पण आता त्या गोष्टीला अत्यंत कॉन्क्रीट स्वरूप आलेलं आहे. हा सिद्धांत आणि शुभज्योत समीकरण आणि
शुभज्योत आमच्या समोर बसलेली आहे. अजून एक कन्क्लूड करायच्या आधी एक माझ्या हातून राहून गेलं, जसं की मी इथे काम करत असताना आम्हाला म्हणजे असं कधीही वाटत नाही आम्ही दिवस रात्र इथे इतक्या फ्रीलान्सर पद्धतीनं काम करत असतो. आज शिवाजी विद्यापीठाची ख्याती जगभरात आहे. तिथे काम करणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीनं वरून सपोर्ट आम्हाला सगळा मिळतो, फॅसिलिटीज आहेत, त्याचबरोबर प्रशासनाचा हा सपोर्ट आहे. त्यासाठी मी माननीय कुलगुरू, प्रकुलगुरू आणि रजिस्ट्रार साहेबांचे धन्यवाद तर मानलेच, पण त्या व्यतिरिक्तसुद्धा शुभम सुतार या स्टुडंटला त्यांनी स्वतःच्या कॅपॅबिलिटीवरती महाज्योतीची फेलोशिपसुद्धा त्याला आहे सर. हां, त्याचेसुद्धा मला आभार मानावेसे वाटतील, कारण त्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये आम्ही बसत असताना आर्थिक गोष्टींच्या पण हे तर ह्या काही गोष्टींचे सपोर्ट जो आम्हाला मिळाला, हा जेव्हा सपोर्ट मागे असतो ना, तेव्हा तुम्ही शांत चित्तानं ह्या सगळ्या गोष्टी फोकस करू शकतात. आणि हे ताकद निर्माण करायचं जे बळ दिलेलं आहे पंखात, हे फक्त शिवाजी विद्यापीठामध्ये आम्ही काम करत असल्यामुळं आम्हाला हे मिळालं आहे असं म्हणू. कारण आम्ही बाकी सगळ्या गोष्टींना आम्ही स्वतःला फार सिक्युअर आणि सपोर्टिव्ह मानतो, म्हणून अशा पद्धतीच्या संकल्पना पुढे येतात असं मला नमूद करावं असं वाटतं. नक्कीच खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे तुम्हा दोघांचंही, गुरु शिष्यांचं, आणि त्याबद्दल मी आपलं परत एकदा अभिनंदन करतो. आणि शिववार्तासाठी आपण दोघांनी वेळ काढलात. आपल्या संशोधनाबद्दलची जितकी सोपी करून सांगता येईल तेवढी तुम्ही सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की हे संशोधन आता आमच्या सगळ्या दर्शकांच्याही लक्षात आलं असेल की नेमकं काय पद्धतीनं करणार आहे. वेगवेगळ्या उद्योगांमधून, वेगवेगळ्या कारखान्यांमधून जे काही वेस्ट मटेरियल येतं, सांडपाणी जे येतं, त्या सांडपाण्याचे प्रक्रिया करणं, त्याचं शुद्धीकरण करणं, म्हणजे जलप्रदूषणाच्या समस्या ही आज जगभरात आहे. आणि ती समस्या सोडवण्यासाठी जगभरातले जे प्रयत्न चालू आहेत, त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या या गुरु शिष्यांनी आज एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि हे निश्चितच केवळ भारतातल्याच नाही तर जगभरातल्या संशोधकांसाठी आणि मला वाटतं आता उत्पादकांसाठी सुद्धा जरूरच मोठ्या प्रकारे फायदेशीर. हा खूप इमर्जिंग एरिया आहे सर, खूप इमर्जिंग एरिया आहे. तर तो इथून पुढे फार महत्त्वाचा असं हे क्षेत्र ठरणार आहे. त्यासाठी सुद्धा मी आपल्याला मॅडम धन्यवाद देतो. आणि परत एकदा आपले शिववार्ताकडून आभार. धन्यवाद सर, खरोखर. मित्रहो, ह्या होत्या डॉक्टर ज्योती जाधव मॅडम आणि त्यांचे शिष्य PhD चे विद्यार्थी शुभम सुतार. या दोघांनी मिळून शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये संशोधन करत असताना एक जगाला एक थिअरी ऑफ वर्क कन्फ्लेशन आणि शुभज्योत इक्वेशन अशी एक नवीन देणगी दिलेली आहे. आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. अशाच पद्धतीचे इनोव्हेटिव्ह माहिती आणि उपक्रम घेऊन आम्ही आपल्यासमोर येत राहू. त्यासाठी आपण निश्चितपणाने पाहत राहा शिववार्ता. धन्यवाद.